एक महिना इंडियात राहून न्यूयॉर्कला वापस आलो. अजूनही फॉलो नसेल केलं तर करून घ्या फॉलो. पोट्ट्यो आपली इंडिया ट्रिप झाली. सकाळी उठून चहान खारी खाल्ली आणि माया आईनं खारीचा भुसा पुरा डब्यात भरून ठेवला. त्या कचऱ्याचं काय करणार आहे ते तिलेच माहिती. आपलं पोट्टो विदेशात चाललं याचं काहीच टेन्शन न घेता यायनं मस्त गाडीतच दिल्लीत आणून एका ठिकाणी भजे गिजे खाऊन मग नागपूरच्या एअरपोर्ट वरती पोहोचलो. यायले सगळ्याले टाटा बाय बाय केलं. फ्लाईटचा बोर्डिंग टाइम होता 6:10. 7 वाजले तरी बोर्डिंग होई नाही. कागदावर लिहिलं होतं दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. मग बसलो दाण्यात आपलं नाव शोधत. भेटलं नाही तर खाऊन घेतला दाना. दिल्ली एअरपोर्ट वरती उतरलो. यार इल्ले जर लाईक नाही केलं तर एकेकाले टर्बाईन मध्येच घुसवतो. विमान उडाच्या आधी स्क्रीन वरती कॅमेरे पाहत बसलो. आपला इथचा स्टाफ बी टाइमपास करू राहिला होता. मग पोहोचलो पॅरिस एअरपोर्टले. इथचा माहोल तर तुम्हाला माहितच आहे. फुल मोठे मोठे ब्रँडन हे ते. बाहेरूनच रोलेक्सची घड्याळ पाहिली. आपल्या अवकातीच्या बाहेर होती म्हणून इथं फ्रीची कॉफी प्यायला येऊन गेलो. नेक्स्ट फ्लाईट होती आपली डेल्टा. फ्लाईट मध्ये बसलो. खाले मस्त होतं आणि प्याले तर त्याच्याहून खतरनाक. बम पेलो. मग पोहोचलो बॉस्टन एअरपोर्टले. देवनागरीत स्वागत गिगत केलं त्यानं. बॉस्टन वरून निघालो न्यूयॉर्क साठी. न्यूयॉर्कला आल्यानंतर जीवात जीव आला. घरची आठवण किती काही आली तरी न्यूयॉर्कला पोहोचल्यावर बरंच वाटते भाऊ. कारण तिकडे भेटते डॉलर. बॅग गी उचलली आणि कॅब मध्ये बसून आपल्या घराकडे निघालो. आता पोहोचलो घरी. आता सामान गिमान काढतो. तोपर्यंत तुम्ही लवकर फॉलो करून घ्या. बाय.